like, subscribe, and get notified. एक्झॅक्ट आता हे बघा 2025 मे पर्यंत 250 ml पाणी आपल्याला इथं साळ नदीमधून काढता येईल, जी अगोदर शक्यता नव्हती. कालवा फुटला तर आपण आत काय म्हणतात कुरवाळीत बसायचं. आता ती परिस्थिती राहणार नाही. 2025 मे नंतर तो एकदा ते कमिशन झाले बॅरेज आणि पंपिंग हाऊस, 2 पंपिंग स्टेशन आहेत. ते कमिशन झाले की आपल्या एंटायर नॉर्थमध्ये जास्त पाणी येईल. कमीत कमी 50-100 तरी दिवसाला सहज येईल. सोनेराला पण मिळेल ॲडिशनल पाणी. दुसरं साऊथमध्ये पण अशाच पद्धतीनं मी 2 प्रोजेक्ट घेतलेले आहेत, जेणेकरून साधारण 110-120 ml पाणी मिळेल. शिवाय सालावलीला जो PWDनं प्रोजेक्ट घेतला आहे 100 ml त्याचा पाणी पुरवठा एकदम मडगाव वास्कोपर्यंत होईल. सो एप्रिल आणि मे ची सर कशी आता फक्त हे 2 महिने आपल्याला थोडंसं पेशन्स घ्यावं लागेल. हे 2 महिने, पुढच्या वर्षी ही अडचण अशी राहणार नाही. आत्ता सुद्धा कसं आहे तसं आपल्याकडे मुबलक पाणी आहे, पण काही वेळेला मॅनेजमेंटमध्ये सिस्टम, आपली सप्लाय सिस्टम जी आहे तिचं कुठं ब्रेकडाऊन झालं, कुठं अजून काय झालं, व्होल्टेज कमी झाल्यात. परवा माझं पंचवाडीला व्होल्टेज कमी झाली, त्यामुळं पाणी लिफ्ट करता येईना. असं पण थोडंसं ऑफकोर्स व्होल्टेज हे कमी येणं हे वारंवार होत नाही, अजून मधून